मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावणारा आणि 60 पेक्षा अधिक गुन्हे नोंद असलेला अट्टल गुन्हेगार वैभव आडोळे आणि करण जगधने या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं अटक केली। त्यांच्याकडून कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग इथले 12 गुन्हे उघडकीस आले। या चोरट्यांकडून 10 तोळे सोन्याचे दागिने आणि 2 मोटरसायकली असं सुमारे 15 लाखांचं साहित्य जप्त करण्यात आलं। पत्ता विचारण्याच्या बहाण्यानं वयस्कर महिलांच्या अंगावरील दागिने हिसकावण्याच्या घटना वाढल्या आहेत। या अनुषंगानं स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची 2 पथकं चोरट्यांचा तपास करत होती। उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांना सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली। रेकॉर्डवरील आंतरराज्य गुन्हेगार आणि अमरावती जिल्ह्यातील वैभव आडोळे यानं वेगवेगळ्या साथीदारांसोबत चोरी केल्याची माहिती पोलिसांना समजली। वैभव आडोळेवर राज्यभरात 60 पेक्षा अधिक गुन्हे नोंद आहेत। पोलिसांनी त्याचा माग काढला असता तो पुण्यात राहत असल्याचं समजलं। वैभव आडोळे मोबाईल वापरत नसल्यानं त्याच्या शोधात अडचणी येत होत्या। त्यामुळे तपास पथकानं सलग 10 दिवस वैभववर पाळत ठेवून त्याची माहिती संकलित केली। दरम्यान पोलीस अंमलदार लखनसिंह पाटील, सागर माने, महेश पाटील, महेश खोत, शुभम संगपाळ यांना वैभव आडोळे आपल्या साथीदारासह एका दुचाकीवरून पुणे ते सातारा या मार्गाने जात असल्याची माहिती मिळाली। त्यानंतर पोलीस पथकानं पाठलाग करून खंडाळा तालुक्यातील शिरवळ इथल्या वैशाली हॉटेल परिसरात वैभवला पकडलं। त्याच्यासोबत पैठण इथला करण जगधने सुद्धा पोलिसांना सापडला। या दोघांकडून पोलिसांनी 10 तोळे सोन्याचे दागिने, 2 मोटरसायकली असं सुमारे 15 लाखाचं साहित्य जप्त केलं। या दोघांकडून कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्गमधील 12 गुन्हे उघडकीस आले। ही कारवाई अंमलदार संजय कुंभार, महेश खोत, लखनसिंग पाटील, सागर माने, महेश पाटील, विजय इंगळे, संदीप बेंद्रे, विशाल चौगले, शुभम संगपाळ, संजय पडवळ, अमित सरजे, संजय हुंबे, सुशील पाटील, सतीश सूर्यवंशी यांनी केली।